जय भीम जय शिवरान मित्रांनो, मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आलेलो आहे बोरोली या ठिकाणी. बोरोली नॅशनल पार्क शास्त्री बेटाच्या अरण्यात बुद्धकालीन लेणी आहेत. त्या लेणी बघण्यासाठी आलेलो आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण ज्या लेणीची माहिती जाणून घेऊया आतमध्ये गेल्यानंतर. चला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकीट काउंटर इथं आलात ना तर पर पर्सन 94 रुपये चार्जेस आहे. आणि जर तुम्ही व्हिडिओ वगैरे शूट करत असाल, मोबाईलनी चार्जेस नाही आहेत. जर तुम्ही ॲक्शन कॅमेरा वगैरे जर आतमध्ये घेऊन आलात तर कॅमेऱ्याचे चार्जेस आहेत 250 रुपये आहेत. तर असे चार्ज घेतले जातात आतमध्ये आल्यानंतर. नाहीतर तुम्हाला व्हिडिओ शूट करायला अलाउड करत नाहीत कॅमेराने, तुम्ही मोबाईलनी काढू शकता. तर आम्ही आतमध्ये आलेलो आहे. माझ्या पाठीमागं बघा, हे बोर्ड आहे आणि हे पाठी इथे तिकीट काउंटर आहे. अशा प्रकारे बघू शकता, स्टॅम्प केला तर तुम्हाला एंट्री आतमध्ये जायला. चला, आता आपण आतमध्ये जाऊया. ते आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला बस स्टँड आहे इथे. त्या बस स्टॉपवरती उभं राहिलो आम्ही. इथून कान्हेरीला जायला बस आहे. ते बसचे तिकीट आहे 13 रुपये पर पर्सन. तर आम्ही बसने जाणार कारण ते आतमध्ये खूप आहे. बस आले तर बसने जाणार आहे. मित्रांनो, आम्ही नॅशनल पार्कच्या गेटवरून बस केली होती. म्हणजे बस असते इथे यायला. कान्हेरी गुंफाला यायचं असेल ना तर तुम्हाला या बस आहेत पाठीमागून होत्या. आता आम्ही कान्हेरी गुंफाच्या लास्ट स्टॉपला आलेलो आहे. आम्ही पोचलेलो आहे, बघू शकता. आता इथे आम्ही इथून जाणार आता पुढे चालत वरती. ही कान्हेरी गुंफा आहे. त्या कान्हेरी गुंफ्याची इथे पूर्ण माहिती दिलेली आहे, बघू शकता. मित्रांनो, कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरिवलीजवळ शास्त्री बेटाच्या अरण्यात असलेली ही लेणी आहे. ही लेणी इसवी सन 1ल्या शतकादरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरिवली उद्यानाच्या मधोमध आहे. मित्रांनो, कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णागिरी अर्थ काळा डोंगर पाषाण या पाली नावापासून झाला आहे. मित्रांनो, आणि ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनवलेली आहे. ही लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 6 किलोमीटर आहे व बोरिवली स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. या लेणी सकाळी, मित्रांनो, आपल्याला यायचं असेल तर सकाळी 9 वाजता या उघड्या असतात. आणि या लेण्यांतून भारताच्या बुद्धकालीन कला व संस्कृतीचे दर्शन घडते. मित्रांनो, येथील चैत्यलेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात इसवी सन 173 इसवी सन 211 कोरली गेली असावी असा अंदाज आहे. ही लेणी बौद्ध भिक्षूंसाठी विहार, सभागृह व खोल्या अशा वास्तू येथे आहेत. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीसुद्धा कोरलेल्या आहेत आणि डोंगर पायथ्यावर पाण्याची टाकीसुद्धा आहे. मित्रांनो, चला तर आपण जाऊया बुद्ध लेणी पाहण्यासाठी. तुम्हाला तिकीट घ्यायचं आहे. 25 रुपये तिकीट आहे आतमध्ये कान्हेरी गुंफेला जाण्यासाठी. इथून घेतली ते वेगळे, आता इथून पण तिकीट आहे. चला, आपण आतमध्ये आलेलो आहे. तिकीट दाखवून नंतर आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जाताना तुम्हाला उजव्या साईडला दिसेल इथे कान्हेरी बुद्ध लेणीची पूर्ण माहिती दिलेली आहे फलकावरती. बघू शकता, मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा प्रकारे माहिती दिलेली आहे फलकावरती. त्याच्यानंतर जर पुढे आलात तुम्ही, तिथे तुम्हाला मॅप दिलेला आहे कान्हेरी गुंफेचा, हा बघू शकता इथे डायग्राम. तर चला, आलेला आपण लेणी नंबर 1
इथे तुम्ही बाजूला बघू शकता हे 2 चौरस खंबे आहेत. आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 2 स्तूप भेटतील. स्तूप पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही गाडी लावलेले बंद केलेले आणि इथे आल्यानंतर काही गैरवर्तणूक होते त्याच्यामुळे ते जाळ्या लावल्यानंतर बंद केलेले. आतमध्ये स्तूप बघायला मिळते तुम्हाला. आतमध्ये गेल्यानंतर आपण आतला भाग पण बघूया. इथे आतमध्ये आतमध्ये एक खोले बघू शकता तुम्ही. आतमध्ये जाळी लावलेली आहे कारण आतमध्ये लोक गैरवर्तणूक करतात त्याच्यामुळे बंद केलं आहे दरवाजा. आता आपण जाऊया पुढच्या लेणीला भेट देणार. आता आपण जाऊया पुढची लेणी बघण्यासाठी. ही 1 नंबर होती. आता 2 नंबर बघूया आपण. चला. इथे आला तुम्ही बाहेरगावावरून पण येणारे काही पर्यटक असतात ते सुद्धा बघायला आलेले आहेत इतर देशातून. बघू शकता तुम्ही. आणि हे बघू शकता 2 नंबर. मित्रांनो आपण आलेलो आहोत आता 2 नंबर लेणीच्या इथे. 2 नंबर लेणीला जाताना तिथे ना तुम्हाला भव्य दिव्य असं हा जो सभागृह बघायला मिळेल. त्याच्यानंतर स्तूप आहे तिथे. स्तूप त्याच्यामध्ये भिंतींवरती धम्मचक्र परिवर्तन असं कोरलेलं आहे. बुद्धविहार आहेत. अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. तर आपण ते बघूया. चला. माहिती दिलेली आहे. माहिती देऊ शकतो तुम्ही. भव्य दिवस खूप आहे. चप्पल नाही बघू शकतो भिंतींवरती इथल्या भिंतीवरती धम्मचक्र परिवर्तन कोरलेलं आहे. बघू शकता इथे बुद्धांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि भव्य दिवस स्तूप आहे. दिवाळावरती पण कोरले कारण बराच काळ झाल्यानंतर काही लिहिलेल्या असतो त्या एकदम गाळ झालेल्या आहेत. जुन्या झालेल्या आहेत. ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघू शकता. आणि खूप मोठा सभागृह सुद्धा आहे. ते सभागृह सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि मित्रांनो तुम्ही हे बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खूप मोठं असं स्तूप आहे. त्या दगडापासून ते खालपर्यंत हे पूर्ण एका भागामध्ये कोरलेलं आहे. खालून ते वरपर्यंत म्हणजे ते टच झालेलं आहे. वरच्या दगडाला बनवलं आहे. खालून ते वरपर्यंत तुम्ही बघू शकता. कुठेच गॅप नाही आहे त्याला. कुठेच गॅप नाही आहे. हे बघू शकता अशा प्रकारे हे बंद केलेलं आहे. ते पण हा भव्य दिव्य असा सभागृह आहे मित्रांनो. खूप मोठा असा सभागृह आहे बघा. तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करतो मी.
तर आपण 3 नंबर लेणीला भेट देणार आहोत. चला चला आता दुसरी लेणी बघूया आपण. इथे काय लिहिलेले आहे. ह्या विटांच्या स्तूपाने उत्खनन सन 1839 साली सर जेम्स बड यांनी केले. त्यात सापडलेल्या 2 ताम्र पेटिकातील एक पेटीत राख, मौल्यवान रत्न, माणिक मोती, सोन्याचे तुकडे आणि सोन्याच्या डबीत ठेवलेल्या वस्त्राचा तुकडा सापडला होता या ठिकाणी. तर दुसऱ्या ताम्रपेटीत चांदीच्या पेटीमध्ये ठेवलेली रक्षा आढळली. याचबरोबर 2 ताम्रपटसुद्धा सापडले. लहान ताम्रपटावर बौद्ध संघाचे हे धम्म हेतुप्रभव हे घोषवाक्य कोरले होते. तर दुसऱ्या ताम्रपटावर कोरलेल्या लेखात त्रेकुटक राजवंशाच्या काळात सिंधू देशातील एका नागरिकाने महान बौद्ध भिक्षूच्या स्मरणार्थ दगड विटांचा स्तूप उभारल्याचे नमूद केले आहे. हा स्तूप इथं 4थ्या व 5व्या शतकातील मानला जातो. बघू शकता अशा प्रकारे हा स्तूप आहे. माहिती तुम्हाला दिलेली आहे मी. अशा प्रकारे हा स्तूप आहे. ओके तुम्ही 2 नंबर लेणी बघितली. त्याच्या पायथ्याजवळ हे पाण्याचे कुंड आहेत. आता पाणी तर नाही आहे पण ह्या ठिकाणी पाण्याचे कुंड आहेत. खाली जात आहे. पाण्याचे कुंड आहेत बघू शकता. हे पावसाळ्यामध्ये भरतात हे कुंड पाण्याचे. आता उन्हाळा असल्या कारणाने ते रिकामे आहेत. 2 नंबर लेणीला भेट दिल्यानंतर आपण जायचं आहे 3ऱ्या नंबर लेणीला भेट द्यायची आपण. चला आपण 3री लेणी बघूया कशा प्रकारे आहे ती. इथून आलात तर तुम्ही चढायला मिळेल तुम्हाला. दोन्ही साईडला बघू शकता इथे पिलर होते पण ते काही काळाने ते गाळ झालेले आहेत ते. आणि दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता किती मोठे असे भव्य दिव्य पिलर आहेत. मध्ये स्तंभ आहे तिथे चौरस. आणि बघा मध्ये किती चौरसच्या पद्धतीने चौरस खांबे आहेत इथे दोन्ही साईडनी. आणि त्या डाव्या साईडला पण आतमध्ये स्तूप आहेत बहुतेक. दरवाजा लावले आहेत तिथे. आणि या भिंतींवरती बघा कशा प्रकारे कोरलेलं आहे. स्तूप वगैरे बघू शकता तुम्ही इथे. 3 नंबर लेणीची पण माहिती याच्यावरती लिहिलेली आहे बोर्डवरती. ती माहिती दिलेली आहे 3 नंबर लेणीची. नंतर डाव्या साईडला पण बघू शकता तुम्ही इकडे आतमध्ये. इथे पण कोरलेल्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्त्या तिथे कोरलेल्या. या साईडला दरवाजा लावलेला आहे. म्हणजे तटबंदोबस्ती केले कारण इथे काही मुलं चुकीचे प्रकार होतात या ठिकाणी. तुम्ही या साईडला पण बघू शकता तथागत भगवान गौतम बुद्धांची इथं मोठ्या प्रमाणामध्ये मूर्ती कोरलेली आहे दगडामध्ये. खूप सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे दगडामध्ये. आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे. आतमध्ये जाण्याच्या अगोदर बोर्ड वाचायचं. बोर्डवरती लिहिलेलं शांतता ठेवायची आतमध्ये गेल्यानंतर. आतमध्ये खूप असा भव्य दिवस स्तूप बघायला मिळणार आहे आपल्याला. तर आपलं शांतमध्ये राहायचं आतमध्ये.
खूप भव्य दिव्य असा स्तूप आहे मित्रांनो. खरंच आम्ही खूप लकी आहोत, आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला प्रत्यक्षात या गोष्टी बघायला मिळतात, अनुभवायला मिळतात आम्हाला, आणि आम्ही तुम्हाला माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा बघू शकता आणि तुम्ही नक्कीच या बोरवली या ठिकाणी नॅशनल पार्कला आला तर तुम्हाला ह्या खूप अशा बघायला मिळतील. आणि आपल्या बुद्ध लेणी लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करायचा आपण, आणि त्या लोकांपर्यंत गोष्टी पटवून द्यायच्या. ह्या बुद्ध लेणीच आहेत. आतल्या साईडनी काळोख आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार नाहीत त्या. तुम्हाला हा जो मेन स्तूप आहे तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. दोन्ही साईडला डाव्या आणि उजव्या बाजूला आतमध्ये पण जाण्याचा मार्ग आहे, परंतु काळोख असल्या कारणाने आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. आणि गेलो तरी प्रयत्न करतो मी तुम्हाला, चला आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये एंटर केल्यानंतर उजव्या हाताला एक बाजूने जाण्याचा पण मार्ग आहे, आपण तिथून जाऊया. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसणार नाही काळोख असल्या कारणाने, तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला आपण जाऊया. बघा इथे डाव्या साईडला किती असे मोठे दगडाने कोरलेले हे पिलर आहेत. आपण आलोय आतमध्ये, पण काळोख असल्या कारणाने तुम्हाला व्यवस्थित किंवा स्पष्ट दिसणार नाही, तरी पण मी प्रयत्न करतो तुमच्यापर्यंत हे दाखवण्याचा. मी चला बघू शकता काळोख आहे पाठीमागे. मित्रांनो, नक्कीच तुम्ही ह्या साईडला कधी आलात, तुम्ही बोरवली नॅशनल पार्कला, बोरवली उद्यानासाठी आलात तर तुम्ही ह्या बुद्ध लेणीला नक्कीच भेट द्या. मी तुम्हाला दोन्ही बाजू दाखवलेल्या आहेत. मित्रांनो, 3 नंबरला भेट दिल्यानंतर आम्ही 4था नंबर लेणीला भेट देतोय. हे जवळच आहे, तुम्ही बघू शकता. इथे खूप असं मोठं स्तूप आहे इथे या ठिकाणी. 4 नंबर लेणी लिहिलेलं आहे, 3 नंबरच्या बाजूलाच आहे लागून. चला आपण आता जाऊया 5 नंबर लेणीला भेट देऊया. अशा प्रकारे चढायचं आपल्याला इथून वरती. खूप कठीण आहे, पण चढावरती पुन्हा मी अडचणीतून चालू होतो. ते हाईट पाहायला जायला. मित्रांनो, 5 नंबर लेणीला भेट दिल्यानंतर आता जातो मी 6व्या लेणीला भेट देणार आहे. ही 5वी लेणी आणि इथे 6व्या लेणीला जाण्यासाठी इथे लिहिलेलं आहे तुम्हाला या साईडला जायचं आहे. तर चला 6व्या लेणीला आपण भेट देऊया. अशा प्रकारे 109 लेण्या आहेत, ते बघू शकता तुम्ही किती मोठ्या परिसरामध्ये आहे विभागले.
ते पावसाळ्यात आला तर तुम्हाला खूप चांगलं असं वातावरण बघायला मिळेल तुम्हाला. ही 6 नंबर लेणी आहे. सहा नंबर झाल्यानंतर आता जायचं आपल्याला 7 नंबर लेणीला. तर 7 नंबर लेणीला भेट देणार आहोत. सात नंबर लेणी आहे. होऊ शकता अशा प्रकारे. मित्रांनो आता आलो आहे मी वरच्या भागावरती. 11 नंबर लेणी आहे. त्याच्यानंतर या समोरच चौरस पिलरवरती अशी उभी आहे ही लेणी. बघू शकता 2 पिलर आणि बाजूला 2 आहेत. बघू शकता हे आतला भाग. अशा प्रकारे ही 12 नंबरची लेणी आहे मित्रांनो. तर आपल्याला वरच्या साईडला पण जायचं आहे. तर आता आपण जाऊया 13 नंबर लेणीला भेट देण्यासाठी. इथून जायचं आपल्याला वर. मित्रांनो आम्ही या लेणीला भेट देत असताना 12 नंबरची लेणीला भेट दिल्यानंतर आम्हाला एक छोटी ब्लॉगर मिळाली. तिथे एक छोटंसं चॅनल आहे रिती राजे ना. या हिच्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा. मी हिच्या चॅनलचे लिंक आहे ना डिस्क्रिप्शनमध्ये देईन. मित्रांनो खूप मराठी मुलगी आहे, गोड मुलगी आहे आणि तिचे वडील तिला सपोर्ट करतात या गोष्टीसाठी. तर हिच्या व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. मी चॅनल छोटी असताना एवढ्या उन्हामध्ये 109 लेणीला भेट देण्यासाठी आले ती. खूप धन्यवाद तुला बाळा. चला चला चला. चला आम्ही 12 नंबरला भेट दिल्यानंतर ॲक्च्युली थोडा वेगळं डायरेक्शन आहे. आम्हाला आता 31, 32, 33 अशा पुढच्या नंबर भेटतात आम्हाला. तर आम्ही ते घेतो. पण तुम्हाला सिरियस वाईज बघायला मिळणार आहेत नंबर वाईज. $31 नंबर आहे. ते कुंड आहेत पाण्याचे अशा प्रकारे इथे. चला आता आपण जाऊया 51ला. 52ला भेट दिली आता 51ला जायचं आपल्याला. चला 51ला या. परिस्थितीमध्ये वरच्या भागावर असल्या कारणाने पाण्याची जागा, पाणी वरून खाली आलं का हे खाली ढसरत चाललेलं आहे ते. तर आपण जाऊया दुसऱ्या लेणीला भेट देऊ. चला वरती.
स्टँड डाऊन नंबर आहे ही. त्याच्या बाजूची ही 97 नंबर. अशा प्रकारे 98 पण आहे बाजूला, छोट्या छोट्या त्या लेण्या. हा इथून चालू होतोय. इथून जे खोदकाम झालेलं आहे हा भाग बघू शकता डोंगराच्या वरच्या भागावर, आणि वरचा पण तुम्ही लेवल बघू शकता. इथून खोदकाम जे चालू केलेलं आहे, कोरलेलं आहे, आणि त्या कोरीकामामध्ये अशा प्रकारे लेणी बनवण्यात आलेली आहे. बघू शकता तुम्ही आजूबाजूला डोंगराच्या वरच्या भागामध्ये इथून आतमध्ये कोरलेला आहे हा भाग. कशा प्रकारे तेव्हा लेणी बनवल्या असतील, कसं कारागीर होतं त्यावेळेस बघू शकता. ते समोर दरवाजा लावलेला आहे. आतमध्ये पण तुम्हाला भगवान बुद्धांच्या मूर्त्या बघणं. दरवाजा लावल्या कारणाने आपण आतमध्ये जाऊ शकत नाही. उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही साईडला आहे बघू शकता तुम्ही. त्याच्यात इथे पण बंद आहे. आणि हे तुम्ही बघू शकता किती भरलेलं आहे. एवढ्या उंचावरती इथे पावसाळ्याचं पाणी येणं पण कठीण आहे. अशा ठिकाणी फुल भरलेलं आहे पाण्याचं कुंड बघू शकता तुम्ही. किती निळं पाणी आहे. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतंय किती निळं दिसतंय पाणी. बघा, साफ आणि स्वच्छ पाणी आहे मित्रांनो. हे बघा, हे बघू शकता हे पाणी कशा प्रकारे आहे, स्वच्छ. डोंगराच्या वरच्या भागावरती अद्भुत आहे मित्रांनो. खरोखरच आश्चर्यचकित आहे ही गोष्ट बघायला मिळाली आम्हाला. वरच्या भागावर डोंगराच्या खालून आम्ही वरती आलो, पण आम्हाला खाली पाणी नाही मिळालं, पण वरच्या भागावरती शुद्ध पाणी बघायला मिळालं. खरोखरच खूप अद्भुत आणि खूप आश्चर्यजनक आहे ही गोष्ट. जरा पण कचरा नाही पाण्यामध्ये, एकदम निव्वळ पाणी. तसेच मित्रांनो, हे जे पाणी आहे हे खूप वर्षापासून जमलेलं आहे. आणि हे पाणी जर स्वच्छ जरी असलं तरी तुम्ही हे पाणी पिण्याचा प्रयत्न करू नका, कारण याच्यामध्ये जंतू वगैरे असू शकतात. तर तुम्ही जर पाणी प्यायला तर आजारी पडू शकतात. फक्त माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की वरच्या भागावरती एवढं निव्वळ पाणी आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण कधी पिऊ नका हे पाणी, कारण त्याच्यामध्ये काही प्रक्रिया केली नाही पिण्याच्या पाण्यासाठी. तर तुम्ही कधी पिऊ नका. पण तुम्हाला दाखवण्याचं तात्पर्य ते एकच आहे, वरच्या भागावरती पाणी एवढं आहे निव्वळ. चला आपण आता जाऊया वरच्या भागावरती. चला. आणि मित्रांनो 99 नंबर आहे. वरच्या भागाला आला तर तुम्हाला या छोट्या छोट्या लेण्या भेटतील. 100 नंबर बघूया आपण. हे 100 नंबर आहे. आणि हे 101 अशा प्रकारे हे 101 लेणी आहे. तर जाऊया आपण. आणि आहे 74 अशा प्रकारे लेणे. मित्रांनो, अजून बऱ्याच ठिकाणी अशा या डोंगरावर तुम्हाला लेण्या बघायला मिळतील, पण तो ऊन जास्त लागत आहे त्यामुळे आम्ही जास्त फिरत नाही. जेवढं शक्य होतं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला. 74 लेणी बघितल्यानंतर खाली आलात तुम्ही डोंगराच्या खालच्या, तर हा व्ह्यू पॉईंट आहे. तर तुम्हाला इथून चांगला असा नजारा व्ह्यू घेऊ शकता कॅमेराने. खालून आलो होतो, तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मला. हे बघा, आम्ही इथून खालून आलो होतो. आणि तो जो तुम्हाला रस्ता दिसतोय ना, तिथून बस येतात, आमच्या बस आली ती. आता त्याच मार्गाने आम्ही पुन्हा बाहेर पडताना तिकडून जाणार आहे. हा बघू शकता व्ह्यू तुम्ही मित्रांनो. मित्रांनो, ऊन भरपूर आहे. आता मला वाटतं 1 वाजला असेल. तर सर्वच लेणी होणं शक्य नाही, पण तेवढ्या लेणी तर नक्कीच दाखवेन तुम्हाला.
ऊन बरंच लागतं आहे मला आणि पाणी पण आमच्याकडे नाही आहे. पाण्याची बॉटल एकच होती, एकच घेऊन आलो होतो मी 4 जणांमध्ये. ताणलं तर आम्ही आता खालच्या दिशेने चाललो आहे. म्हणजे 1 नंबर तिथून सुरुवात केली होती आम्ही. त्या 1 नंबर लेणीला जाऊन तिथे आम्ही पाणी वगैरे पिणार आहोत आणि मग पुढे रवाना होणार घरच्या दिशेने. चला मित्रांनो, सकाळी आलो होतो आम्ही बुद्ध लेणीला भेट देण्यासाठी. आम्ही 1 नंबरपासून ते 100 लेण्या कंप्लीट केल्या. ॲक्च्युली टोटल आहेत 109 लेण्या. 109 लेण्या तर बघणं पॉसिबल नाही झालं, कारण ऊन भरपूर वाढत गेलं. जेवढ्या लेण्या माझ्या आधी जेवढ्या होत होत्या आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. चला भेटू आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परतीच्या प्रवासाला बसमध्ये बसतो मित्रांनो. आता मी इथून जाणार आहे नॅशनल पार्कच्या गेटला. इथून जाणार आणि प्रत्येकजण आपापल्या मार्गाने. चला भेटू आपण. जय